हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. आपण स्टार्ट केला होता क्लास 12चा एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 हा चॅप्टर. तर या चॅप्टरमध्ये आपण सर्वात आधी ग्रुप 16 एलिमेंट, ग्रुप 17 एलिमेंट आणि ग्रुप 18 एलिमेंट शिकलो होतो आणि ते ट्रिक वाईज कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो, राईट. आणि त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा शिकलो होतो. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी आणि CET एक्झामसाठी दोन्हीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठीच आपण CETमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहे ते आपण पाहणार आहे या लेक्चरमध्ये. चला स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमच्या स्क्रीनवर आहे. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 16 अँड ग्रुप 18 एलिमेंट्स आर रिस्पेक्टिवली. Option first NS2 NP3 and NS2 NP4. Option B NS2 NP4 and NS2 NP6. Option C NS2 NP5 and NS2 NP6. Option D NS2 NP6 and NS2 NP4. अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायला पाहिजे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे डिटेल घेतलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर मागे जाऊन एकदा ते लेक्चर बघून घ्या. आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. पहा, आपण ग्रुप 16 एलिमेंट, त्यानंतर ग्रुप 17 एलिमेंट अँड ग्रुप 18 एलिमेंट हे तीनही ग्रुपचे एलिमेंट आपण शिकलो होतो. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? ग्रुप 16चं आहे NS2 NP4, ग्रुप 17 आहे NS2 NP5 आणि ग्रुप 18चं आहे NS2 NP6. अशा प्रकारे. तर बघा, आपल्याला कशाचं विचारलं आहे? ग्रुप 16 विचारलेला आहे अँड ग्रुप 18 विचारलेला आहे. म्हणजे NS2 NP4 वाले ऑप्शन बघा, NS2 NP3 आहे, कॅन्सल आउट करा. NS2 NP4 असू शकते. NS2 NP5 आहे, नो, कॅन्सल करा. NS2 NP6 आहे, कॅन्सल करा. म्हणजे ऑप्शन फक्त एकच तुमचा बरोबर आहे, NS2 NP4 अँड NS2 NP6. बरं ठीक आहे, तुम्हाला 16चं आठवलं नाही, तुम्ही ग्रुप 18चं बघा करून. ग्रुप 18चं काय? NS2 NP6. मग NS2 NP6 वाले ऑप्शन बघा. NS2 NP4 कॅन्सल होतो ऑप्शन. त्यानंतर इथे NS2 NP6 आहे, राहू देऊ. NS2 NP6 आहे, राहू देऊ. NS2 NP4 आहे, हा पण ऑप्शन काय होतो? कट होतो. या दोनमधून तुम्हाला चूज करावा लागते. तर आता तुम्हाला या क्वेश्चनमध्ये काय विचारलं? ग्रुप 16 अँड ग्रुप 18 विचारलेलं आहे. समोर या वर्षीच्या पेपरमध्ये 2026 मध्ये तुम्हाला ग्रुप 16 अँड 17 विचारू शकते किंवा मग ग्रुप 17 अँड 18 विचारू शकते, राईट. असं कुठल्याही प्रकारे घुमून फिरून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्या सगळ्या क्वेश्चनसाठी तुम्ही प्रिपेअर पाहिजे. हे तीनही ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि यावरूनच आपण पुढील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असतो. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. करेक्ट ऑप्शन काय आहे? हा ऑप्शन नंबर B इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द एलिमेंट ऑफ ग्रुप 16 and 17 respectively have fill in the blank electron less than the stable electronic configuration of nearest noble gas. कोणते ग्रुप विचारले आहे? ग्रुप 16 विचारलेला आहे आणि ग्रुप 17 विचारलेला आहे. आणि ग्रुप 16 आणि 17 मध्ये किती इलेक्ट्रॉन कमी असणार स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी हे तुम्हाला विचारलेलं आहे. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय असते? नियरेस्ट नोबेल गॅसचं. नोबेल गॅस म्हणजे काय? त्याचा ऑक्टेट कंप्लीट असतो. ऑक्टेट कंप्लीट असतो म्हणजे काय? तो स्टेबल असतो. म्हणजे जो स्टेबल असेल त्याचा ऑक्टेट कंप्लीट लागेल. आणि ऑक्टेट कधी कंप्लीट होईल? जेव्हा तो त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची इथे काहीतरी कमी आहे, है ना, ती इलेक्ट्रॉनची कमी जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ऑक्टेट कंप्लीट होईल, राईट. मग आता पहा, ग्रुप 16चा आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या आधीच्याच स्लाइडवर आपण पाहिलं. काय आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? जनरल EC काय आहे? NS2 NP4. आणि ग्रुप 17चं काय आहे? ग्रुप 17चं NS2 NP5. आता मला सांगा, याच्यामध्ये
किती इलेक्ट्रॉन दिसत आहे तुम्हाला? 4 + 2 6 इलेक्ट्रॉन, राईट. 4 इलेक्ट्रॉन्स अँड 4 + 2 6 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे. तर याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? याला ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन. आणि 8 इलेक्ट्रॉन कोणामध्ये असतात? ऑक्टेट कंप्लीट कोणाचा असतो? नोबेल गॅसचा. तर 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, राईट. मग 2 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ग्रुप 16चं विचारलं आहे. सी मध्ये आहे 2 आणि बी मध्ये आहे 2, राईट. ए आणि डी तर कॅन्सल करून टाका, बरोबर आहे ना. त्यानंतर इथे बघा किती होत आहे? 5 + 2 7 इलेक्ट्रॉन्स आणि 7 + 8 इलेक्ट्रॉनसाठी किती कमी आहे तुम्हाला? फक्त 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, राईट. म्हणजे काय? लास्टमध्ये काय येणार तुमचा? 1. तर 1 कुठे आहे? 2 and 1. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी तुमचं करेक्ट आन्सर होईल. आलं लक्षात? खूप सोपे आहे आणि तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधले हे क्वेश्चन्स आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला यावर्षी क्वेश्चन येणार आहे. फक्त तुमची जेवढी जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल तेवढं जास्त तुमचा पेपर खूप चांगला जाणार आहे. पेपर बघितल्याबरोबर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की याचा आपण अभ्यास केलेला आहे, काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. नेक्स्ट काय आहे? द कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन 3s2 3p4 डिनोट्स द एलिमेंट. कुठला एलिमेंट डिनोट करतो म्हणते? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिलेलं आहे आपल्याला? काय आहे? निऑन 3s2 3p4. आता मला सांगा याच्यामध्ये निऑनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? निऑनचा ॲटॉमिक नंबर असतो 10 प्लस हे 2 इलेक्ट्रॉन प्लस हे 4 इलेक्ट्रॉन, किती झाले? 16 इलेक्ट्रॉन झाले. आणि 16 इलेक्ट्रॉन म्हणजे 16 ॲटॉमिक नंबर. आणि 16 ॲटॉमिक नंबर कुणाचा असतो? 16 ॲटॉमिक नंबर असतो आपल्या सल्फरचा. म्हणून सल्फर जे आहे हे करेक्ट आन्सर आहे. आणि असं तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही करता आलं सपोज, तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं, इथे लास्टमध्ये काय दिसत आहे तुम्हाला? 3p4 म्हणजे p मध्ये 4 दिसत आहे, बरोबर आहे ना. म्हणजे हे कुठल्या फॅमिलीमधलं आहे? ऑक्सिजन फॅमिली. बघा आपण याच्या आधीच पाहिलं NS2 NP4 या फॉर्मॅटमध्ये आहे ना. आणि NS2 NP4 म्हणजे कुठली फॅमिली आहे? ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिली आहे. आता ऑक्सिजन फॅमिलीमध्ये आपण काय करत असतो? सपोज हा ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेल्युरियम आहे आणि पोलोनियम आहे. याचे पिरियड नंबर आपण या साईडला लिहिले होते. हा सेकंड पिरियडमध्ये, हा थर्डमध्ये, हा फोर्थमध्ये, हा फिफ्थमध्ये आणि हा सिक्स्थमध्ये. आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण काय केलं होतं? हा सेकंड पिरियडमध्ये आहे म्हणून 2s2 2p4. हा थर्ड पिरियडमध्ये आहे म्हणून 3s2 3p4. कारण n = काय असते? पिरियड नंबर. पिरियड नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इथे काय येणार? 4s2 4p4. लास्ट व्हॅलन्शियल कॉन्फिगरेशन सांगते मी. म्हणजे तुम्हाला जरी नाही आठवलं, सपोज तुम्हाला नाही आठवला एक वेळ ॲटॉमिक नंबर किंवा मग निऑनचा ॲटॉमिक नंबर नाही आठवला किंवा मग कॅल्क्युलेशन नाही करता आलं, तर तुम्ही लॉजिकली पण जाऊ शकता. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला म्हणजे वेळेवर जरी तुम्ही अभ्यास करत असाल, त्या विद्यार्थ्यांना पण आलं पाहिजे. अभ्यास असा करताना ट्रिक वाईज अभ्यास करा, लक्षात ठेवून लॉजिकली अभ्यास करा, तर तुम्हाला येऊ शकतं. पहा मग इथे 3s2 3p4 कोणामध्ये आहे? सल्फरमध्ये. आणि म्हणूनच आपलं करेक्ट आन्सर काय आहे? सल्फर. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सम एलिमेंट गिवन बिलो, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. आता तुम्ही जेव्हा CETचा पेपर देता किंवा JEEचा पेपर देता, नीटचा पेपर किंवा कुठलाही पेपर द्याल, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते. इथे तुम्हाला इनकरेक्ट विचारलेला आहे. क्वेश्चनचा जो नेचर आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे तुम्हाला विचारलं जातं है ना. आणि त्यावर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर मग काय, इथे बघा फ्लोरीन आहे, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे 2s2 2p5 आणि 5 + 2 7 अँड 7 + 2 8 9. म्हणजे काय? पहिलं ऑप्शन करेक्ट आहे आणि तुम्ही इथे करेक्ट करून येऊन जाता. तुम्हाला करेक्ट नाही विचारलेलं आहे, तुम्हाला काय विचारलेलं आहे? इनकरेक्ट विचारलेलं आहे.
सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचता परत परत क्वेश्चन वाचायचा दोनदा तरी, आणि तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह असेल म्हणजे जर करेक्ट विचारलं असेल तर तिथे प्लस करून ठेवायचं, आणि इनकरेक्ट विचारलं असेल तर मायनस करून ठेवायचं. म्हणजे थोडंफार लक्षात, मी तुम्हाला केमिस्ट्रीच्याच भाषेत सांगते हे पण. तर पहा, पहिला ऑप्शन तर करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन बघा, झेनॉन. झेनॉनचा काय येतो 54 ॲटॉमिक नंबर आहे. त्यानंतर इकडचे इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करा. 10 + 2 12, 12 + 6 18, आणि इथे ॲर्गॉनचं असते 18. 18 आणि 18 किती होतं 36 होतो है ना. आणि आपल्या झेनॉनचा किती आहे 54 आहे. म्हणजे हेच ऑप्शन काय आहे इनकरेक्ट आहे. बरोबर आहे ना. म्हणजे तुमचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी. तरी आपण बाकी दोन ऑप्शन्स पण चेक करू. सल्फर बघा, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16. त्यानंतर निऑनचा किती असतो 10. 10 + 2 12, 12 + 4 किती 16 बरोबर होत आहे तुमचं. म्हणजे हा पण ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. त्यानंतर निऑन बघा, निऑनचा तुम्हाला माहिती आहे 10. हिलियमचे 2 + 2 4 + 6 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे हा पण ऑप्शन तुमचा काय आहे करेक्ट आहे. पण तुम्हाला काय विचारलं आहे करेक्ट नाही विचारलेलं आहे. ऑप्शन काय विचारलं आहे तुम्हाला इनकरेक्ट विचारलं आहे. म्हणून याचं ॲन्सर काय राहील, बाकी क्वेश्चन मी नाही लिहून दिलं पण याचं ॲन्सर काय राहील ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. राईट. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहेत हे, कुठल्या ना कुठल्या इयरला विचारलेले आहेत, त्यामुळे आपण घेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू द सेम फॅमिली ॲज ॲस्टेटाईन. ॲस्टेटाईन ज्या फॅमिलीमध्ये येते त्या फॅमिलीचा कुठला तरी ॲटॉमिक नंबर तुम्हाला विचारलेला आहे. सांगा मग कुठला येईल. थोडंसं विचार करा. पहा, फर्स्ट काय दिलं आहे एलिमेंट विथ झेड = 36. झेड म्हणजे काय असतो, झेड म्हणजे असतो ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरला झेडने डिनोट करतो आपण. झेड = 36. 36 वाला असतो का नाही, 36 हा तर 0 ग्रुपमध्ये गेला. म्हणजे हा कुठला आहे आपला ॲर्गॉनमध्ये जातो, हा 0 ग्रुपमध्ये जातो. तर हे काय होईल कॅन्सल. त्यानंतर 52 एलिमेंट विथ झेड = 52 हा पण कशामध्ये जातो 0 मध्ये जात आहे. त्यानंतर एलिमेंट विथ झेड = 16 हा कशामध्ये जातो ऑक्सिजन आणि सल्फर. आताच पाहिला आपण सल्फर 16 म्हणजे कुठल्या फॅमिलीमध्ये येतो ऑक्सिजन फॅमिलीमध्ये येतो. राईट. त्यानंतर हा एलिमेंट विथ झेड = 35 हा जो आहे हा येतो तुमचा कुठल्या हॅलोजन फॅमिलीमध्ये, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टेटाईन. आणि हा ॲटॉमिक नंबर कशाचा आहे तुमचा 35 इज द ब्रोमीन. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर आहे जो की तुमचा हॅलोजन फॅमिलीमध्ये येतो. म्हणून करेक्ट ऑप्शन जे आहे ते कोणतं आहे तुमचं ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारे हे जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन्स आपण घेतले, हे होते तुमचे CETचे क्वेश्चन्स. आता आपण पाहू बोर्ड क्वेश्चन्स जे तुमच्या 12th बोर्डमध्ये कशा प्रकारे याच टॉपिकवर क्वेश्चन्स आलेले आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच आपण पाहणार आहे. पहा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन झेड = 10. आता हा क्वेश्चन आला होता ऑक्टोबर 2013 मध्ये 2 मार्क्ससाठी. याचा आपण आन्सर बघू. आता इथे काय आहे निऑन झेड = काय आहे 10. ॲटॉमिक नंबर काय आहे 10. आता ज्यांनी याच्या आधीचं लेक्चर पाहिलं आहे त्यांना माहिती आहे, पण तुम्ही कोणी फर्स्ट पण आले असेल तरी तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला पुन्हा सांगते. बघा, हिलियम, निऑन, ॲर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे आहे 0 ग्रुप एलिमेंट. आणि आपण जेव्हा कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो तेव्हा सर्वात आधी आपण लिहितो पिरियड नंबर. याचे पिरियड नंबर काय, हा फर्स्ट पिरियडमध्ये आहे, हा सेकंडमध्ये आहे, हा थर्डमध्ये आहे, हा फोर्थमध्ये आहे, हा फिफ्थमध्ये आहे आणि हा सिक्स्थमध्ये आहे.
तर अशा प्रकारे आता निऑन आहे, तर निऑनसाठी आपल्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. निऑन इक्वल टू निऑनच्या आधीचा कोण आहे, हेलियम हा 0 ग्रुप एलिमेंट आहे, हेलियम लिहिणार आणि त्याच्यानंतर 0 ग्रुप एलिमेंट म्हणजेच 18 ग्रुपचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे NS2NP6. तर पिरियड नंबर जो काही असेल तो आपण लिहिणार, म्हणजेच काय येणार, निऑन आहे हा सेकंड पिरियडमध्ये म्हणून लिहिणार आपण 2s2 2p6 अशा प्रकारे. म्हणजे 6 + 2 8 अँड 8 प्लस हेलियमचे 2 इलेक्ट्रॉन 10 अशा प्रकारे निऑनचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आता हे तुम्हाला मी समजून देण्यासाठी सांगितलं. तुम्हाला जर बोर्डमध्ये आलं तुम्ही कशा प्रकारे लिहायचं, अशा प्रकारे the condensed इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि बोर्डच्या पेपरमध्ये कधीच शॉर्ट फॉर्म लिहायचे नाही. EC त्यानंतर BP, बॉइलिंग पॉईंटला BP, मेल्टिंग पॉईंटला MP असं कधी करायचं नाही. पूर्ण सेंटेन्स किंवा पूर्ण वर्ड लिहायचा. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन इज अशा प्रकारे ॲरो दाखवा. त्यानंतर इथे निऑन लिहा. निऑन इक्वल टू Z इक्वल टू किती आहे 10. त्यानंतर निऑन इक्वल टू इथे लिहा हेलियम. हां, अजून एक, आता मी दुसरा पेन वापरला म्हणून तुम्हाला वेगळा पेन यूज नाही करायचा आहे बोर्डच्या पेपरमध्ये. पण कुणाकुणाला सवय असते की बुकमध्ये खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन करतात, तर तशीच सवय त्यांना पेपरमध्ये पण पडते. पण असं करायचं नाही. तुम्ही जर ब्ल्यूनी पेपर लिहित असाल पूर्ण पेपर ब्ल्यूमध्ये लिहा. हेडिंग पण ब्लॅकनं टाकतो, रेडनं टाकतो असं करू नका. कधीही दुसरा पेन वापरू नका. ज्या पेननी तुम्ही पेपर स्टार्ट केला आहे त्याच पेननी त्याचा शेवट करा. निऑन त्यानंतर हेलियम आणि इथे हेलियमच्या पायथ्याशी याचा ॲटॉमिक नंबर लिहिला तरीही चालेल, ऑप्शनल आहे, आणि नाही लिहिला तरीही चालेल. इट्स ऑल अप टू यू. त्यानंतर इथे काय लिहिणार 2s2 2p6 अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲन्सर लिहावं लागेल. इथे ॲन्सर लिहून अशा प्रकारे तुम्हाला बोर्डमध्ये लिहावं लागेल. हे जे सांगितलं मी तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी सांगितलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. राईट द नेम्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 2 एलिमेंट ऑफ ग्रुप 17. फर्स्ट 2 एलिमेंट ऑफ ग्रुप 17. आता ग्रुप 17 मधले फर्स्ट 2 एलिमेंट कोणते आहे? फर्स्ट क्लास बिर्याणी माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट क्लास बिर्याणी, आय ईट हे आहे ग्रुप 17चे एलिमेंट. आपल्याला पहिल्या 2चंच काम आहे है ना. पिरियड नंबर काय असते याचा? फ्लोरीनचा 2 आणि क्लोरीनचा 3 हे झाले याचे पिरियड नंबर, राईट. आता याचं काय लिहायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे लिहिणार? कुठून स्टार्ट करत असतो आपण? 0 ग्रुप एलिमेंट निऑन पासून स्टार्ट करतो. हेलियम, त्यानंतर निऑन, ॲर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन अशा प्रकारे आपण करत असतो. तर पहा, फ्लोरीनमध्ये आपण सर्वात आधी काय लिहिणार? हेलियम आणि त्याच्यानंतरचा कोण आहे? निऑन आहे, राईट. याचा ॲटॉमिक नंबर पण तुम्हाला लिहावा लागेल. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 9. क्लोरीनचा याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? 8 ॲड करावं लागेल, म्हणजे 17 ॲटॉमिक नंबर होईल. आता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते ग्रुप 17चं? NS2NP5. तर अशा प्रकारे लिहा. N म्हणजे काय आहे? तुमचा पिरियड नंबर आहे. तर इथे काय आहे? N इक्वल टू 2 म्हणजे लिहाल 2s2 2p5 आणि इथे 3s2 3p5. अशा प्रकारे काय येणार? फर्स्ट 2 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काहीच कठीण नाही आहे. आणि कॅल्क्युलेट करून बघा. 5 + 2 7 अँड 7 प्लस निऑनचा 10 17. इथे 5 + 2 7 अँड 7 प्लस हेलियमचे 2 किती होणार? 9. अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट 2 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. बोर्डमध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन आला
तर कधी आलेला आहे हा? मार्च 2022 मध्ये आलेला आहे, 2 मार्क्ससाठी आलेला आहे. आणि याच्यासोबत आणखी पण काहीतरी तुम्हाला विचारतं, युजेस वगैरे असं काही तुम्हाला विचारू शकतं. तर 3 मार्क्सचा पण विचारू शकतं. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा एक एक मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून असं समजू नका की एकच मार्क्सला येते, 2च मार्क्सला येते, इतकं महत्त्वाचं नाही असं समजू नका. हा पूर्ण चॅप्टरच तुम्हाला पूर्ण 8 मार्क्सला येणार आहे, त्यामुळे यातली एकही गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाही आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय आहे? राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. फर्स्ट इज सल्फर अँड सेकंड इज क्रिप्टॉन. सल्फर अँड क्रिप्टॉन. आता सल्फर कुठे येतो? हा ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन नंतर येतो सल्फर. ऑक्सिजनचा किती असतो? 8 अँड 8 + 8 16 झाला सल्फरचा, राईट. त्यानंतर क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा किती असतो? 36 ॲटॉमिक नंबर. क्रिप्टॉनचा असणार 36 ॲटॉमिक नंबर. तर या दोन्ही याचे तुम्हाला काय बघायचे आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचे आहे. आपण याचा पिरियड नंबर चेक करू किती येणार. ऑक्सिजन कुठल्या पिरियडमध्ये येतो? ऑक्सिजन येतो सेकंड पिरियडमध्ये, म्हणजे सल्फर कुठे येणार? थर्ड पिरियडमध्ये येणार, राईट. त्यानंतर इथे हेलियम फर्स्टमध्ये येणार, त्यानंतर निऑन सेकंड, हिलियम निऑन, त्यानंतर थर्डमध्ये ॲर्गॉन, आणि फोर्थमध्ये येणार तुमचा क्रिप्टॉन. फोर्थ पिरियडमध्ये कोण येत आहे? तुमचा क्रिप्टॉन येत आहे. हे पिरियड नंबर चेक करायसाठी मी केलं. त्यानंतर पहा, आता काय करणार आपण? इथे काय घेत होतो आपण? पहिला इथे कोण आला असता? हेलियम आला असता, तर इथे कोण येईल? निऑन येईल. त्यानंतर हा ग्रुप 16 मधला आहे. ग्रुप 16 मधला आहे म्हणजे NH2 NP4. तर पिरियड नंबर काय आहे? 3 आहे, म्हणजेच 3s2 3p4. अशा प्रकारे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. त्यानंतर इथे बघा काय येणार? आपण निऑन समोर काय लिहित असतो? निऑन समोर हेलियम लिहितो. त्यानंतर ॲर्गॉन समोर निऑन. त्यानंतर इथे काय लिहिणार? क्रिप्टॉन समोर ॲर्गॉन लिहिणार. आता कुठल्या पिरियडमध्ये आहे? फोर्थ पिरियडमध्ये आहे. फोर्थ पिरियडमध्ये आहे. आणि कुठला आहे हा? 18 ग्रुप आहे. ग्रुप 18चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते? जनरल NH2 NP6. म्हणजे N म्हणजे काय लिहिणार आपण? 4. तर आपण स्पेस सोडून लिहित असतो. काय येणार? 4s2 4p6. आणि 4च्या आधी काय येतं? 3. आणि 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन जातात? 10 इलेक्ट्रॉन जातात. अशा प्रकारे काय असणार? क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, बाकी कशाचंच काम नाही. हे लॉजिकली सॉल्व करण्यासाठी तुम्हाला सांगितलं. डायरेक्टली जर तुम्हाला आठवत नसेल तर हे तुम्हाला सांगितलं. आणि पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही जर लॉजिकली पेपर सॉल्व केला, तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. मी तुम्हाला सांगते, मी हे शिकवण्यासाठी काहीच प्रिपरेशन केलेली नाही आहे. माझ्या टीचर्सनी मला जे शिकवलं होतं तेच मी तुम्हाला डिलिव्हर करते. तर अशा प्रकारे हे आहे. त्यानंतर पहा, हे थोडंसं तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागेल. हा पिरियड नंबर वगैरे लिहायची तुम्हाला गरज नाही. अशा प्रकारे हे बोर्ड्सचे क्वेश्चन आहे. हा पण 2 मार्क्सला आला होता 2017च्या एक्झाममध्ये. यानंतर आपण टॉपिक पाहणार आहे ॲटॉमिक प्रॉपर्टीज. सो थँक्यू सो मच फॉर दिस लेक्चर.